नमस्कार सज्जन हो. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि त्यामध्ये अथर्ववेदाचं विशेष चिंतन आपण करतो आहोत, पाहत आहोत. आज आपण आणखीन थोडा विचार करणार आहोत अथर्ववेद आणि सिंधू संस्कृती. आम्ही शाळेमध्ये शिकत असताना अथर्ववेद आणि सिंधू संस्कृती, आम्ही शाळेमध्ये शिकत असताना सिंधू संस्कृती, मोहेंजोदारो वगैरे वगैरे, हडप्पा वगैरे अशा गोष्टी आम्ही वाचल्या, अभ्यास केला. पण वैदिक वाङ्मयाचा ज्यावेळी अभ्यास करायला लागल्यानंतर जे लक्षात आलं आणि अभिमानही वाटायला लागला की माझी वैदिक संस्कृती किती प्राचीन आहे आणि किती श्रेष्ठ आहे, याची आम्हाला जाणीव होऊ लागली. सिंधू संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात मोहेंजोदारो आणि हरप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननाद्वारे प्रकाशात आलेली सिंधू संस्कृती उत्तर भारतात सर्वदूर पसरलेली होती. हरियाणातील बाणावली, कच्छमधील धोलावीरा, खंबाळच्या आखातातील लोथल ही ठिकाणे आता भारतात सुप्रसिद्ध झालेली आहे. राजस्थानच्या वाळवंटात लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या खोऱ्यात भारतात तसेच पाकिस्तानमध्ये ही सिंधू संस्कृतीची शेकडो स्थानं आढळलेली आहेत. आज ते पाकिस्तान झालंय, पण पूर्वी हा भारताचा भाग होता आणि पुन्हा तो भारतात यावा, पुन्हा हा संपूर्ण भारत एक व्हावा, या दृष्टीने आपण सज्जनांनी आणि देव मानणाऱ्यांनी देवाची प्रार्थना करून तो परत मिळवला पाहिजे. राजकीय लोक ज्या ज्या काही गोष्टी करतील त्या ते करतील, पण त्यांना हे जे बळ आहे हे आपल्या उपासनेने आणि प्रार्थनेनेच मिळणार आहे. सिंधू संस्कृतीचे निर्माते कोण होते, एकाएकी ही संस्कृती कशी वर आली, त्यांची लिपी कोणती भाषा दर्शवते, याविषयी विद्वान आणि संशोधकांमध्ये एकमत नाही. काही संशोधकांच्या मते सिंधू संस्कृती ही वेदाच्या आधी आहे असं म्हणतात. अर्थात हा थोडासा वेडेपणा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण वेद आधी झाला आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर काही लोक तिला वेदकाळाशी समकालीन मानतात. सिंधू संस्कृती ही वेदकाळातलीच आहे. सिंधू संस्कृतीच्या काही मुद्रांचा उलगडा अथर्ववेदात आलेल्या सूक्तांच्या आधारे येथे करून दाखवलेला आहे. मोहेंजोदारो येथे उत्खननात मिळालेली सुप्रसिद्ध पशुपती मुद्रा, अशाच तऱ्हेच्या ध्यानस्थ पशुपतीच्या मुद्रा इतर ठिकाणीही उत्खननात मिळालेल्या आहेत. सिंधू संस्कृतीशी संबंधित कुठल्याही पुस्तकात पशुपतीची सुप्रसिद्ध मुद्रा दिलेली असते. जटा वाढवलेल्या, ध्यानस्थ बसलेल्या मानवाकृतीच्या आजूबाजूला पाळीव प्राणी आणि हिंस्त्र प्राण्यांची चित्र कोरलेली आहेत. त्यात मेंढा, म्हैस, गेंडा, हत्ती, वाघ आणि मानव यांच्या प्रतिमा आहेत. अथर्ववेदातील 2ऱ्या कांडातील 34वे सूक्त पशुपती देवतेच्या नावाने आलेले आहे. यज्ञाचे वेळी बळी देण्यासाठी पशु नेताना ज्या सूक्तांचे पठण करतात, या सूक्तात वर्णन केल्याप्रमाणे सूक्ताची प्रमुख देवता पशुपती हा चतुष्पाद आणि द्विपाद अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचा स्वामी आहे. आणि या पशुपती मुद्रेवर चतुष्पाद प्राण्यांच्या बरोबर द्विपाद मानवही कोरलेला आहे. या मुद्रेची खालची डावी बाजू तुटली आहे
त्या भागात द्विपाद असणाऱ्या पक्ष्याची प्रतिमा असावी. पशुपती आपल्या मन आणि डोळ्यांनी सर्व जगाकडे दयापूर्ण नजरेने पाहतो असं वर्णन सूक्तात आहे. ध्यानस्थ बसून दिव्य चक्षूंद्वारेच ते शक्य आहे, म्हणून पशुपती ध्यानस्थ मुद्रेत बसलेला दाखवलेला आहे. त्याच्या आधिपत्याखाली पाळीव तसेच हिंस्त्र पशु येतात. ते दोन्ही प्रकारचे पशु मुद्रेवर कोरलेले आहेत आणि ते पशुपतीकडे पाहत आहे. सूक्ताच्या प्रत्येक रुचेत केलेले वर्णन पशुपती मुद्रेला लागू पडते. त्यावरून असं म्हणता येईल की सिंधू संस्कृती काळात या मुद्रेचा वापर यज्ञबळी देताना होत असावा. आतापर्यंत पशुपतीचे चित्र असलेल्या सिंधू संस्कृतीच्या 10 मुद्रा उत्खनित झालेल्या आहेत. त्यावरून पशुपती देवतेचे सिंधू संस्कृती काळातील महत्व लक्षात येते. व्याघ्र आणि मानव मुद्रा. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या या आयताकृती मुद्रेवर मागून आणि पुढून असे दोन्ही बाजूनी कोरीव काम आहे. एका बाजूला मानवाकृती चिन्हे कोरलेली आहेत, तर दुसऱ्या बाजूला सिंधू लिपीतील चिन्हे कोरलेली आहेत. हे सूक्त अथर्ववेदाच्या 4थ्या कांडातील 3ऱ्या सूक्ताचे चित्रीकरण आहे. अथर्ववेदाच्या 4थ्या कांडातील 3ऱ्या सूक्ताची अधिष्ठात्री देवता रुद्र आणि वाघ या आहेत. हे सूक्त प्रवासात विघ्न येऊ नये यासाठी म्हणण्याचा प्रघात होता. या सूक्तात रस्ता चुकू नये, वाघ इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला होऊ नये, चोर तस्कर यांनी त्रास देऊ नये अशी प्रार्थना केली आहे. आणि सूक्ताच्या शेवटी इंद्र आणि सोम या देवतांनी तस्करांचा नायनाट करावा अशी इच्छा प्रकट केली आहे. या मुद्रांवर सर्वात प्रथम एक चौकडी आहे. तिने रानातील असंख्य पायवाटांचा निर्देश होतो. नंतर सिंहाचं चित्र आहे. त्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव व्हावा अशी या चित्रामागची भूमिका आहे. नंतर झाडावर हातात सुरा घेऊन लपून बसलेल्या माणसाचं चित्र आहे. तो चोर आहे आणि झाडाखालून येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करायला टपून बसला आहे असं दिसतंय. आणि मुद्रेच्या शेवटी असलेल्या 3 मानवाकृती मुद्रांपैकी 5वी मुद्रा हात बाजूला करून उभ्या असलेल्या चोराची आहे. तर 4थी आणि 6वी मुद्रा अनुक्रमे हातात शस्त्रे घेतलेल्या इंद्र आणि सोम या देवतांची आहे. या आकृतींना समर्पक चिन्हे मागच्या बाजूस आहेत. ती म्हणजे पर्वतातून निघणारी नदी, हिंस्त्र पशूंची 20 नखे, गजा आडचा चोर, इंद्र आणि सोमवल्ली अशी आहेत. सूक्तातील क्रियापदे वर्तमान काळक वाचक आहेत. त्यावरून अथर्ववेद काळ आणि ही मुद्रा समकालीन असावी. सिंधू मुद्रांवरील एक वृष आतापर्यंत मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन, लेथल, गेल्या दशकात गुजरातमधील धोलविरा, कोटडा आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या सिंधू नगरांमधील संशोधनातून सुमारे 2500 सिंधू मुद्रा मिळाल्या. त्यात प्रामुख्याने एक चित्र शेकडो मुद्रांवर कोरले आहे. ते वशिंड नसलेल्या वृषभाचे आहे. दुसरे विशेष म्हणजे सजविलेल्या वळू समोर एका आडणीवर ठेवलेले पात्र कोरलेले असते. प्रस्तुत हा जो आपण विचार करतो आहोत 1080 मुद्रांवर वृषभाची चित्र मोजलेली आहे. त्यावरून या मुद्रेचे कमालीचं महत्व लक्षात येईल. त्याचबरोबर त्या वृषभाच्या चित्राचा आणि ते कोरलेल्या मुद्रांचा वापर अनेक महत्वाच्या कामांसाठी होत असावा. सज्जन हो, इथे पशुपती हा शब्द येतो. पशुपती सूक्तही येतं आणि बैलाचा संबंध येतो. म्हणजे थोडक्यातच या सगळ्या गोष्टीचा संबंध भगवान शंकरांशी जोडलेला आहे असं नाही का वाटत? शेकडो सिंधू मुद्रांवर कोरलेलं जे वृषभाचं चित्र आहे, हा प्राणी कोणता याविषयी अनेक संशोधकांनी आपले विचार मांडलेले. काहींच्या मते तो 2-3 प्राण्यांचा मिळून झालेला दैवी प्राणी असावा.
त्याची जी शरीर रचना दाखवलेली आहे तो वशिंड नसलेल्या बैलाच्या प्रकारातील सांड असावा. तो एक शिंगाचा प्राणी नाही, त्याची शिंग एकमेका समोर असल्याने एकच दिसतात. वृषभाच्या चित्राने पुष्टी अशी मिळते की त्याला दोन्ही शिंग आहेत. मध्य पूर्वेतलं निमरूद येथील असुरमसीर पाल या राजवाड्याच्या भिंतीवर काढलेलं हे चित्र आहे. ते शेकडो वर्ष पुरातन आहे आणि शिवाय सिंधू मुद्रांवरील वृषभाच्या वृषणांच्या आकारावरूनही ते चित्र वृषभाचं आहे हे दिसतंय. हा वृषभ म्हणजे राजाचा निर्देशक असलेली अथर्ववेदातील एक वृष ही देवता आहे. एक वृष देवतेच्या प्रार्थनापर 2 सूक्त अथर्ववेदात आहे. ही दोन्ही सूक्ते राज्याभिषेक करताना म्हणत असत आणि या सूक्तात भावी राजाला इंद्रादी देवतांचे सामर्थ्य प्राप्त व्हावे असा आशीर्वाद दिलेला आहे. त्या सूक्ताच्या प्रत्येक ऋचेच्या शेवटी त्वमेक वृषो भव, तू एक वृष हो असे पालुपद येते. येथे एक वृष म्हणजे दैवी शक्ती असलेला वळू सांड असा अर्थ होतो. वेदांमध्ये अनेक देवतांना त्यांच्या अपूर्व बलाचे निदर्शक म्हणून वृषभाची उपमा दिली आहे, तीच येथे राजाला दिलेली आहे. दुसऱ्या सूक्तात भावी राजाला 1, 2 अशी संख्या वाढवीत 11 वृषभांचे बळ मिळो अशी इच्छा व्यक्त केली आहे. अन्यथा तो राजपदासाठी अयोग्य ठरेल असेही म्हटलेलं आहे. हे पूर्ण सूक्त पालुपद सूक्त आहे. सिंधू संस्कृतीच्या भरभराटीच्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि वृषभाची पूजा करण्याची आताची भारतात प्रचलित असलेली प्रथा तेव्हाही प्रचलित होती. अमरी पाकिस्तान येथे सापडलेली एक सिंधू मुद्रा जी आहे त्याच्यामध्ये देह एकच आहे पण शिर 3 आहे. वृषभाचा आहे. वृषभ म्हणजे इंद्र आणि इंद्राला अत्यंत आवडणारे पेय सोमरस होते. या पूर्वीच्या ऋग्वेदावरील भागात दिल्याप्रमाणे एक वृष इंद्राच्या समोरचे पात्र म्हणजे सोमपात्र आहे. एकाच व्यक्तीला 10 वळूंचे बळ, अनेक वळूंचे बळ आहे हे दर्शवण्यासाठी सिंधू मुद्रा मिळाली. त्यात एकच धड पण 2 किंवा 3 मस्तक असलेला एक वृष आहे. अथर्ववेदातील सूक्तांच्या आधारे बहुसंख्येने असलेल्या या मुद्रांचा अर्थ लावता येतो. राजपुरुषाची निदर्शक असलेली ही मुद्रा राजमुद्रा म्हणून प्रचारात होती. व्यापार आणि राज्य व्यवहारांसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असावा. सज्जन हो, हे गूढ शास्त्र आहे. अथर्ववेदाचा आपण ज्यावेळी विचार करू लागतो तेव्हा आपण एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं आपल्याला जाणीव होते. पण मी आपल्याला एकच विनंती करेन, काही गोष्टी आज पटतील न पटतील पण अभ्यास तर करत राहू आणि हे जे दैवी शास्त्र आहे हे टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढी तरी मी आपल्याला नक्की विनंती करेन. असाच आणखीन अथर्ववेदाचा अभ्यास करत राहूया. धन्यवाद.